कसं काय मंडळी, मजेत आहात ना? आज घेऊन आले तुम्हा सर्वांसाठी झटपट बनणारी बटाट्याची रस्सा भाजी। तर या ठिकाणी अतिशय चविष्ट अशा रेसिपीज मी आपल्या या चॅनलवरती अपलोड करत राहते। तर तुम्हाला अशा प्रकारच्या छान छान व्हिडिओज किंवा रेसिपीज पाहायला आवडत असतील तर पटकन आपल्या चॅनलला, जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर पटकन चॅनलसाठी लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करा आणि आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत या चॅनलची लिंक पाठवायला विसरू नका। आणि जाऊयात आता आपण आपल्या रेसिपीकडे। या ठिकाणी एका टोपामध्ये तेल घालून घेणार आहे मी। तेल चांगलं गरम होऊन दिलेलं आहे। गरम झालं तेल की आपल्याला त्याच्यामध्ये जिरे मोहरी घालायची आहे। जिरे मोहरी मध्ये मोहरी मी जवळजवळ पाव चमचा घातलेली आहे। जिरे चिमूटभरच घातलेले आहे। छान तडतडून द्यायचं ह्याला। कढीपत्त्याची पानं घातली इथं जवळजवळ 8 ते 9 असेल ती। आणि या ठिकाणी बारीक कापलेला कांदा एक मीडियम साईजचा घालून घेतलेला आहे। छान मस्त परतवून घ्यायचा आहे याला, अगदी तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान मिक्स करायचा आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ पण घालायचं आहे। पटकन आपला कांदा शिजून येईल। या ठिकाणी मीठ मी चवीनुसारच घातलेलं आहे, एक्स्ट्रा टाकायचं नाही आहे, नाहीतर भाजी आपली खारट होईल। कांद्याला अधूनमधून मिक्स करत राहायचं आहे, त्यामुळे कांदा करपट लागणार नाही। छान मस्त कलर बदलेपर्यंत मिक्स करायचं। त्यानंतर या ठिकाणी मीडियम साईजचा एक टोमॅटो कापून यामध्ये घालून घेतला आहे। टोमॅटो मऊ झाला की यामध्ये आपल्याला घरगुती मसाले घालायचे आहेत, जसं की कांदा लसूण मसाला घातला आहे 1.5 चमचा मी, तो तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्यानंतर या ठिकाणी हळद घालणार आहे, ती पाव चमचा घातलेली आहे। जास्त हळद घातलेली नाही, कारण हळदीने भाजीचा कलर चेंज होतो। या ठिकाणी सावजी मसाला पाव चमचा घातलेला आहे। तुमच्याकडं सावजी मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी कोणताही गरम मसाला घालू शकता, पाव चमचा तो घाला, किंवा एव्हरेस्टचे मसाले किंवा तुमच्या आवडत्या कोणत्याही ब्रँडचे मसाले तुम्ही या ठिकाणी आवडीप्रमाणे एखादा या ठिकाणी घालू शकता। मी या ठिकाणी मस्त हे मिक्स करून घेतलेला आहे। छान मिक्स झाला की आपल्याला याच्यामध्ये उकडवलेले बटाटे घालून घ्यायचे आहेत। उकडवलेले बटाटे घालण्यापूर्वी त्या बटाट्यांना आपण उकळवून सालटी काढून घेतलेली आहेत। आणि या ठिकाणी रेसिपीमध्ये मी बटाटे घालण्यापूर्वी वाटलेलं वाटणसुद्धा 2 चमचे घातलेलं आहे भाजीच्या थिकनेससाठी। तुम्हाला जर भाजी घट्ट करायची असेल तर तुम्हीही घालू शकता। या ठिकाणी व्हिडिओमध्ये एडिटिंगमध्ये तो पार्ट स्किप झालेला आहे, कुठं गेला समजलंच नाही, पण वाटण या ठिकाणी थोडंसं घातलेलं आहे 2 चमचे। वाटणामध्ये मी घेतलं होतं आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर, नेहमीप्रमाणे आपलं घरगुती वाटण बनवून घेतलं होतं ते या ठिकाणी घातलेलं आहे। तर जसं मिश्रण मिक्स करून मिक्स केल्यानंतर हे जे घट्ट झालं आहे, त्यामुळे आपण याच्यामध्ये वाटणाचं भांडं धुवून घेतलेलं पाणी पण घालून घेणार आहे। आता पुन्हा एकदा मी मिक्स करून घेणार आहे याला। जर तुम्हाला भाजी फार जास्त बनवायची नसेल आणि फार घट्टही नको असेल तर वाटण स्किप केलं तरीही चालेल।
खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूणचं, तरीही भाजी खूप छान बनते. यामध्ये पाणी घालून घेतलं आहे. जितकं तुम्हाला भाजीचं प्रमाण करायचं आहे त्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही चेक पण करू शकता इथे की तुम्हाला भाजीमध्ये मीठ किती आहे आणि आणखीन मीठ घालायचे की नाही. मस्त उकळी काढायची दणदणीत या ठिकाणी आपल्याला. अतिशय मस्त बनते ही, तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर दिसते. तितकीच ही खूप टेस्टी पण आहे. ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर आणि भाताबरोबर कशाही सोबत खाऊ शकता. अतिशय चमचमीत अशी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर पटकन आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो करून घ्या. आणि पुन्हा एकदा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी आशा करते की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो केला असेल आणि हा व्हिडिओ आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर शेअर करायला विसरू नका. तर जेवायला येण्यापूर्वी सबस्क्राईब, फॉलो करून झालं असेल तर या पटकन जेवायला. आणि अतिशय कमी घटक वापरून बनवलेली ही रेसिपी बनवण्याची पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर ही नक्की घरी करून पहा. तुम्हाला नक्कीच हे आवडेल. आणि बनवून खाऊन झाल्याच्या नंतरनं चॅनलवरती येऊन सबस्क्राईब करायला किंवा लाईक करायला विसरू नका बरं का. तर भेटूयात अशाच एका छान मस्त चमचमीत आणि झणझणीत अशा छानशा रेसिपीसोबत. तर एन्जॉय करा ही रेसिपी आणि पुन्हा भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय फॅमिली.